Hello, this is the My Artifact episode number 452. आजची तारीख आहे 26 मे 2016. आता वाजले करीब रात्रीचे किती वाजले रे? हां, आताच वाजले रात्रीचे 10 वाजले. मी काय म्हणत होतो, मी म्हणत होतो की करीब 6 दिवस झाले त्याच्या घरी येऊन. म्हणजे मी डायरेक्ट 20 तारखेला आलो होतो. आजची 26 तारीख आहे, म्हणजे 6 दिवस कंप्लीट होऊन राहिले. आणि मला ऑफकोर्स लागणच थोडंसं आहे, 10-15 दिवस तर लागणच. 1 हप्ता अजून पकडून घे. म्हणजे चंद्रपूरला उद्याच ऑफर निघाली आहे, बट इथून चंद्रपूरला जाणं. चंद्रपूरमध्ये मला सर्वात महत्त्वाचं मेन इम्पॉर्टन्स म्हणजे मामाजी म्हणे का चंद्रपूरला हा जागा आहे, म्हणे जाते का म्हणे. चंद्रपूरमध्ये मामाजीचं पण नाही होतं, कारण त्यांचं इथे लक्ष राहणार नाही माझ्याकडे. आणि प्लस मी पण म्हणतो तिथे फॅसिलिटी राहणार नाही. फर्स्ट ऑफ ऑल आपण ते जॉबसाठी नाही चाललो, फर्स्ट आपल्याला चाललं होतं फिल्म मेकिंग, फिल्म स्कूलमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. जर आपल्याला चंद्रपूरमध्ये त्या प्रकारच्या फॅसिलिटी भेटत नसेल तर मग तिथे जॉब करून काही फायदा होणार नाही आपल्याला. सो दॅट मेक्स सेन्स का आपण नागपूरमध्ये राहू, नागपूरमध्ये जॉब करू, नागपूरच्या फिल्म स्कूलमध्ये आपण ॲडमिशन घेऊन ते शिकू आणि तिथून आपली डेस्टिनी क्रॅकआउट करण्याचा प्रयत्न करू. दॅट्स अ डील, दॅट्स अ प्लॅन, दॅट्स ए हा एक फंड आहे आपल्या लाईफमध्ये जाण्यासाठी. तर मला वाटते वी शुड प्रॉब्ली वेट. आपण घाईघाईत निर्णय घेतो आणि ते निर्णय कधी पण सक्सेसफुल होत नसतात. त्यामुळे आपण थोडा वेट केला पाहिजे. जॉब काय एकदम लॉलीपॉप नाही, हातात घेतल्याबरोबर खतम होऊन जाईल. त्याला थोडंसं वेट करावं लागते 10-15 दिवस. आणि काही जण वर्षभर वाट पाहतात, तर मला फक्त 10-15 दिवस वेट करायचे आहे. माझे मामाजी इथे लावून राहिले आम्हाला, तर आय शुड प्रॉब्ली वेट फॉर धिस. थोडं वाट पाहावं आणि देन आपण स्ट्राईक करावं. स्ट्राईक म्हणजे हिट करावं. म्हणजे चंद्रपूरमध्ये गेलं तिथं आपल्याला फॅसिलिटी म्हणजे का, तिथे आपल्याला हे नाही भेटणार, राहण्याची सोय वगैरे तिथं पाहावं लागेल स्वतःला बाय ओन कंडिशनमध्ये. तिथे कसे प्रकारचे का भेटते का नाही, एक नवीन एक्सपिरियन्स जरूर भेटेल, बट आपल्याला जेपर्यंत ते नाही भेटेल. आपल्याला महत्त्वाचं आहे फिल्म स्कूलमध्ये ॲडमिशन घेणं, आणि तिथे चंद्रपूरमध्ये तशा फॅसिलिटी फिल्म स्कूल नाही आहे. तिथे उपराजदे म्हणून इथे असणं गरजेचं आहे, नागपूरमध्ये असणं गरजेचं आहे. तर इथे आहे सुद्धा, इथे तशा प्रकारची फॅसिलिटी आहे. सो इट इज इट. आज काय झालं, आज काय नाही, सकाळी उठलो, थोडासा चहा वगैरे पिलो, घरीच होतो म्हणजे 6 दिवस तर मी काहीच नाही, घरीच राहतो आहे. इथे आत्याची थोडी बहुत मदत करत आहे वगैरे, पाणी भरत आहे, बॉटलाचे पाणी भरत आहे, फ्रीजमध्ये ठेवत आहे, जेवण वगैरे करत आहे. दुपारी झोपून राहिलो AC मध्ये. नंतर 3 वाजता मी पिक्चर बघितला, कोणता, मॅन ऑफ स्टील. 6 वाजता मग थोडंसं इथं फिरत होतो. आज मामाजी आणि आत्याचं हे होतं, लग्नाची ॲनिव्हर्सरी. तिथे गेलो वराडी थाटमध्ये. नेहमीप्रमाणे नॉर्मल जेवण, नॉर्मल ठीक. बिल आलं असं काहीतरी 1200 का 1300 रुपये, 2000 रुपये बिल कन्फर्मच आहे ठरवून. आणि देन आता घरी आलो ना, आता इथे बाहेर फिरून राहिलो वरती. काय डिफरंट नाही लाईफमध्ये. मजा जेव्हा येईल आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला, जेव्हा मला माझी डेस्टिनी भेटेल. दॅट इज इट. आणि तेव्हा मला झालं आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यासाठी पण टाईम भेटेल का नाही माहीत नाही, बट आय ॲम डुईंग दिस, कारण हे लाईफमधलं सर्वात मोठं इम्पॉर्टंट काम आहे, जे की मला करणं बहुत जास्त गरजेचं आहे. आणि अजून का म्हणतो तुम्ही, अजून काही खास वगैरे काय आहे नाही. माझ्या मनात थोडंसं घेऊन राहिलं. आता आम्ही नाही का वराडी थाटमध्ये गेलो, तिथे नाही का थोडंसं बहुत सारे असे कपल भेटले जे फील करून घेतात, म्हणजे असं मला फील होऊन जाते. तर आता आपण नवीन सिटीमध्ये आलो आहे, आपल्याला जॉब भेटून राहिला आहे, चांगले पैसे पण कमवून राहिलो आहे. तर जर आपल्याला एक गर्लफ्रेंड भेटली तर त्यात एक का नाही करावं आपण एक गर्लफ्रेंड वाय. तर मला वाटते का तू ज्याप्रमाणे चालला, तुझी डेस्टिनी जे आहे, ज्या प्रकारे आहे, तुला त्या गोष्टीपासून अवॉइड करायला लागेल, ज्या गोष्टीपासून तुला मागे खेचत आहे. तू प्रत्येक गोष्टी सॅक्रिफाईस करायला आहे, या गोष्टीचं सॅक्रिफाईस करणं गरजेचं आहे. आई वडील, स्वतःचं सॅक्रिफाईस, स्वतःचे निर्णय, काही वर्ष. आता पण एवढं सॅक्रिफाईस केलं आहे, थोडं बस हे पण सॅक्रिफाईस करून घे.
म्हणजे ह्या गोष्टी कशा एकदम नॉर्मल होत्या, जे की मला सॅक्रिफाईस म्हणजे काय, जिथे माझा हात पोहोचत नव्हता त्या गोष्टीला मी सॅक्रिफाईस केलं. पण राईट नाव इथे माझी गोष्ट माझ्या हातात आहे आणि त्याला मी सॅक्रिफाईस करून बोललो, जे की मला खूप लविंग आहे. जस्ट लाईक स्नेहा तामगडके. राईट नाव जर मी त्याबद्दल थिंक केलं आणि त्याला प्रपोज करण्याचा प्रयत्न केला आणि ऑफकोर्स शी ॲक्सेप्टेड. आणि जर मी रिलेशनशिपमध्ये आलो तर बहुत काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात माझ्या लाईफमध्ये, बट त्यासोबत खूप काही गोष्टी लॉस होऊ शकतात तुझ्या लाईफमध्ये, ज्या की बहुत इम्पॉर्टंट आहे, जे की तुझी डेस्टिनी. आणि तुझ्या डेस्टिनीमध्ये कोणी आड आलं हे तुला परवडणार नाही. सो दॅट मेक सेन्स का थोडं थांबून जा. लडकियाँ बहुत है तेरे लाइफ में, बस इंतज़ार करने की बात है थोड़ी सी. और थोडं वेट करणार राहा, थोडं पेशन्स ठेव. थोडं पेशन्स ठेवलं, दिमागाने भजे काय, तुला सगळंच काय भेटते. थोडंसं दिमागाने राहा. आम्हाला रिस्पेक्ट करत जा, कारण ते तुला जॉब देऊन राहिले, प्लस घर प्रोव्हाइड करून राहिले, प्लस त्यांची गाडी प्रोव्हाइड करून राहिले. ते सगळं आम्हाला सगळंच प्रोव्हाइड करून राहिलं आहे. तर थोडं बहुत त्यांची मदत करणं बहुत जास्त गरजेचं आहे. सो हेच इट. आज हेच आज काही डोक्यात पण काही आहे नाही. This is the My Artifact episode number 452. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.